नमस्कार. मी भवर, श्रावण भवर. सर्वप्रथम आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. रक्षाबंधनानिमित्त एक कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे बहीण. बापाची लाडीवार, भावासाठी उदार, आईचा आधार असते ताई. नाजूक साजूक हळव्या मनाची, गोड गोजेरी दिसते ताई. घरात दार आई तर देव्हारा असते ताई. घरात दार आई तर देव्हारा असते ताई. घरासाठी दारासाठी आई संग वातीस मजळत राही. घरासाठी दारासाठी आई संग वातीस मजळत राही. माहेर अन सासरच्या सुखापायी जीव पणाला लावते ती. माहेर अन सासरच्या सुखापायी जीव पणाला लावते ती. असली संकटात किती तरी सदा गाली हास्य धावते ती. असल संकटात किती तरी सदा गाली हास्य धावते ती. भावासाठी बापासाठी काळीच तिचं कायम जळतं रे. भावासाठी बापासाठी काळीच कायम तिचं जळतं रे. बहिणीची माया काय असते ती बहिणीशिवाय कधी कुणाला कळते रे. बहिणीची माया काय असते ती बहिणीशिवाय कधी कुणाला कळते रे. माय मावशी अन साऱ्या नात्यात बहिणीचं नातं ग्रेट आहे. माय मावशी अन साऱ्या नात्यात बहिणीचं नातं ग्रेट आहे. फार नशीब लागतं बहीण भेटायला. फार फार नशीब लागतं बहीण भेटायला. निसर्गानं दिलेली ती अप्रतिम भेट आहे. भावा तुझ्या काळजीचं चित्र तिच्या डोळ्यात सदा दिसतं. भावा तुझ्या काळजीचं चित्र तिच्या डोळ्यात सदा दिसतं. सुखी ठेव भावाला हेच देवाकडं कायम मागणं असतं. सुखी ठेव भावाला हेच देवाकडं कायम मागणं असतं. तुझ्या सोबतीशिवाय तिला कधीच काही लागत नाही. भावा तुझ्या सोबतीशिवाय तिला कधीच काही लागत नाही. तुझ्या भेटीची आस तिला ती दुसरं काहीच मागत नाही. तुझ्या भेटीची आस तिला ती दुसरं काहीच मागत नाही. राखी पौर्णिमेच्या सणाला बहिणीची एकच आस आहे. त्या राखी पौर्णिमेच्या सणाला बहिणीची एकच आस आहे. भाऊ बहिणीचं नातं सदा उजळत राहो हाच मनी ध्यास आहे. भाऊ आणि बहिणीचं नातं सदा उजळत राहो हाच मनी ध्यास आहे. धन्यवाद.